भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मानिनी एक्सप्लोरमध्ये आज आपण आलेलो आहोत मुंबईतील माझगावच्या गावदेवी मंदिरामध्ये। आपल्याला मागे इकडे पायऱ्या पण दिसतात, ही कमान सुद्धा सुंदर दिसते आणि आपण आता जाणार आहोत ते म्हणजे माझगावच्या गावदेवी मंदिराकडे। तर काय काय खासियत आहेत तर तुम्हाला मी वाटत सांगेनच, पण या पायऱ्या बघून तर मला आता निश्चितच वाटतंय की एक सुंदर असा नयनरम्य आपल्याला परिसर बघायला मिळणार आहे। मंदिरात ज्यावेळी तुम्ही प्रवेश करता त्यावेळी तुम्हाला या भिंतींच्या वर वेगवेगळी कलाचित्र दिसतील। आता आपण बघतोय की हे पूर्णतः वारली पेंटिंग इकडे केलेलं आहे आणि काळ्या कलर मधील हे वारली पेंटिंग अक्षरशः उठून दिसतंय। यानंतर या संपूर्ण भिंतीवर आपल्याला वेगवेगळी चित्र दिसणार आहेत, ती सुद्धा बघूयात। पण जर तुम्ही एकदा थोडंसं लेफ्ट साईडला नजरा टाकला तर तुम्हाला मुंबईतील घरे असू देत, इमारती असू देत, सगळं काही दिसेल। चला तर मग पाहूयात। मुंबई हे 7 बेटांचं शहर आहे आणि त्यापैकी एक बेट म्हणजे माझगाव आणि माझगावचं गावदेवी मंदिर जे आता आपण बघतोय ते माझ्या मागेच आहे, पण सुंदर असं रंकाम्या पायऱ्यांचं केलेलं आहे। ज्यावेळी तुम्ही इथं याल त्यावेळी निश्चितच तुम्हाला प्रसन्न तर वाटेलच, पण त्याचबरोबर एक वेगळा अनुभव सुद्धा येईल। ज्याप्रमाणे आपण आता इथे बसून बघतोय की इकडे उजव्या साईडला पूर्णतः सगळ्या इमारती दिसतात, मागून जे गावदेवीचे भाविक असतील ते तर येतातच, त्याचबरोबर लोक दररोज फिरायला सुद्धा इकडे येताना दिसतात। याबद्दलची अधिक माहिती सुद्धा मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईलच। तुम्हाला हा नजारा कसा वाटतोय हे कमेंट करायला विसरू नका। चला, माझगावच्या गावदेवी मंदिरात येत असताना 2 स्टेशन असणार आहेत, ते म्हणजे भायखळा स्टेशन आणि डॉकयार्ड। दोन्ही स्टेशनला जर तुम्ही उतरलात तर अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि इकडून ज्यावेळी तुम्ही नजारा बघताना खरंच तुम्हाला एकदम सुंदर नजारा पाहायला मिळतो। आणि माझगावला 7 बेटांपैकी एक बेट मानलं गेलंय आणि इकडे सुद्धा आपल्याला रेल्वेचा रूळ दिसतो आणि इकडून रेल्वे सुद्धा जाताना दिसते आणि मस्त असा सुंदर गार वारा इकडे येताना दिसतोय। तुम्हाला फोटोशूट करायचे असतील, व्हिडिओज करायचे असतील तर निश्चितच चांगला स्पॉट आहे। त्याचबरोबर मन प्रसन्न होणार हे सगळं आपल्याला इकडे वातावरण दिसतंय। आणि तुम्ही माझ्या मागे बघितलं तर इकडे वारली पेंटिंग तर आहे, त्याचबरोबर कोळी समाजाचं पेंटिंग सुद्धा आपल्याला दिसतंय। मासेमारी हा खरं तर कोळ्यांचा व्यवसाय असतो आणि समुद्राशी निगडीत असणारे जे कोणी कोळी लोक असतील त्यांचं सुद्धा एक सुंदर असं चित्र इकडे कोरलेलं आपल्याला दिसतंय। वेगवेगळ्या स्टाईलनं चित्र रंगवलेली पण दिसतात। आई देवीची पालखी घेऊन जाताना हे तुम्हाला चित्र इकडे दिसते। ही बघा, इकडे पालखी दिसते आणि तिचे भक्त या पद्धतीने पालखी नेताना दिसतात। वर्षातून एकदा हा सोहळा असतो आणि ही यात्रा सुद्धा असते, पण याचं चित्रीकरण या भिंतींवर आपल्याला केलेलं दिसतंय। अवघ्या 5 ते 10 मिनिटामध्ये जर तुमचं स्पीड चांगलं असेल चालायचं तर 5 मिनिटं, पण जवळपास 10 मिनिटं लागतात गावदेवी मंदिरापर्यंत पोहोचायला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत। आपण बघितलं ज्यावेळी मंदिरात आपण प्रवेश करतो त्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला मस्त महादेवाची मंदिर इकडे दिसतं, महादेवाची पिंडी दिसते, त्याचबरोबर नंदी सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। गावदेवी मंदिरात ज्यावेळी तुम्ही प्रवेश करता त्याच्यानंतर तुम्हाला हा नजारा पूर्णतः समोर दिसेल। माझगाव डॉक आपल्याला इकडून दिसतं आणि समुद्रातील होड्या दिसतात आणि त्याचबरोबर हे पाहत असताना आई देवीची मूर्ती सुद्धा आपल्याला इकडे दिसते। माझ्या डाव्या साईडला जर तुम्ही आता बघितलात तर अनेक भाविक सुद्धा देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि हे मंदिर आपल्याला देवीचं इकडे दिसतंय। आपण बघितलं तर देवीला वेगवेगळ्या सोन्याच्या दागिन्यांनी त्याचबरोबर या चांदीच्या मुखवट्यामध्ये बसवलेलं आहे। देवीला दरवेळी वेगवेगळी साडी नेसवली जाते, लाल, गुलाबी अशा वेगवेगळ्या हिरव्या कलरची सुद्धा साडी नेसवली जाते। घरातील अनेक भाविक अक्षरशः गर्दी करताना दिसतात। झेंडूंची माळ त्याबरोबर हार सुद्धा देवीला घातला जातो आणि देवीचा हा जो पूर्ण गाभारा आपल्याला दिसतोय तो हा पूर्ण चांदीचा बनवलेला दिसतोय।
माझगावच्या गावदेवीचं संपूर्ण दर्शन आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे. याच पद्धतीचे अनेक व्हिडिओज आम्ही मानिनी एक्सप्लोअर मधून तुमच्या समोर मांडत राहूच. पण तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.